भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, सद्गुरू मोरे दादा आणि आपले सर्वांचे श्रद्धास्थान परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी त्रिवार वंदन. त्र्यंबकेश्वराच्या या पुण्यभूमीमध्ये महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक केंद्र आणि वेगवेगळ्या विभागातून उपस्थित झालेले सर्व सेवेकरी या पौष महिन्याच्या मासिक सत्संगात थोड्या वेळातच आपल्याला गुरुमाऊलींचं हितगुज मार्गदर्शन होणार आहे. आणि या आगामी महिन्यात आपण काय काय उपक्रम विशेष राबवणं गरजेचं आहे, या महिन्यामध्ये कुठले कुठले विशेष सण उत्सव, विशेष काही उपक्रम, त्यावर आपल्याला गुरुमाऊलींचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. आणि या येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये जे काही आपले राष्ट्रीय मोठे मोठे उपक्रम आहे, 5 तारखेचा आपला उज्जैनचा कार्यक्रम असो, 23 ते 27 जानेवारीमध्ये जागतिक कृषी महोत्सव असो, या सर्व उपक्रमात आपल्याला सर्वांना सक्रिय सहभाग आपल्याला घ्यायचा आहे. आणि अनेक आपले जे काही भाविक असतील त्यांनासुद्धा आपल्याला बरोबर आणून आपल्या माध्यमातून ते सुद्धा सेवेकरी तयार झाले पाहिजे. सेवेकऱ्यांच्या संगतीत राहिल्यानंतर कोणी कितीही नास्तिक व्यक्ती असो, तो व्यक्ती टप्प्याटप्प्यात हळूहळू का होईना तो सेवेकरी झाला पाहिजे. त्याने सुद्धा आपण ज्याप्रमाणे कुलाचार कुलधर्मापासून तर ज्या ज्या गोष्टींचा आशीर्वाद घेतला, अनुभव घेतले, त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा अनुभव घेतले पाहिजे. याप्रमाणे आपण जसं शक्य होईल तसं वेगवेगळ्या उपक्रमात जास्तीत जास्त नवीन सेवेकरी जोडण्याचा आपण प्रयत्न करू. आपल्याला एक खूप चांगली संधी येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला लाभणार आहे. आणि त्याचबरोबर आज आपल्याला एक महत्त्वाचं गुरुमाऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने एक महत्त्वाचा उपक्रम सुरू करायचा आहे. त्याचा एक औपचारिक गुरुमाऊली त्याचं उद्घाटन करतीलच, पण त्या संदर्भात माहिती आपण थोडक्यात घेऊ. उद्यापासून सुरू होणारी शाकंभरी नवरात्र, पौष शुद्ध अष्टमी ते पौष पौर्णिमा, शाकंभरी नवरात्र सुरू होतं आहे. आणि या शाकंभरी नवरात्रामध्ये आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो. भगवतीला शाक म्हणजे भाज्या यांचा नैवेद्य दाखवतो. पण आज या सर्व भाज्या या विषारी झालेल्या आहे, कारण बियाण्यापासूनच त्याला विष लावून येत आहे. अनेक प्रकारचे रासायनिक केमिकल फवारले जात आहे. आणि असा विषारी नैवेद्य हा देवालाही आपण दाखवतो आहोत आणि आपल्या पोटातसुद्धा आपल्या घरातल्या सगळ्यांच्या शरीरात ते विष चाललेले आहे. आणि त्यामधून अनेक असाध्य आजार, अनेक गंभीर आजार त्यातून निर्माण होत आहे. आणि हे टाळायचं असेल तर महाराज माऊलींच्या आशीर्वादाने उद्यापासून आपण एक विशेष मोहीम किंवा विशेष उपक्रम शाकंभरी सीड बँक आपल्याला पुढं आणायचं आहे. आणि जेवढे जेवढे आपले दिंडोरी प्रणीत केंद्र आहे, या प्रत्येक केंद्रात ही शाकंभरी सीड बँक, की ज्या शाकंभरी सीड बँकच्या माध्यमातून मूळ जे गावरान बियाणं आहे, की ज्याच्यामध्ये सर्वात जास्त जीवनसत्व आहे, ज्या बियाण्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती आहे, जे वापरले असता त्या पिकावर सुद्धा रोग येत नाही आणि खाणाऱ्यांवर सुद्धा रोग येत नाही, असं गावरान बियाणं या शाकंभरी सीड बँकमधून आपल्या सर्वत्र केंद्रावर उपलब्ध आपल्याला त्याचं नियोजन करायचं आहे. आणि त्या संदर्भात आता आपल्याला सेवेकरी हे सर्व दाखवत आहे.
की शाकंभरी सीड बँक अंतर्गत आपल्याला एक महत्त्वाच्या 3 बाबींवर लक्ष द्यायचं आहे. पहिलं, जेवढं लुप्त होणारं गावरान बियाणं जे भगवतीच्या मूळ स्वरूपातलं किंवा तिच्या आश्रूंपासून निर्माण झालेलं, आपण दुर्गा सप्तशतीमध्ये वाचलेलं आहे की देवीच्या आश्रूंपासून भाज्या निर्माण झालेल्या आहे. पूर्वी माणसं कंदमुळं खायचे, सगळ्या भाज्या नव्हत्या. पण ज्या वेळेस दुष्काळ पडला, सगळ्यांनी करुण भावनेने आर्ततेने भगवतीची प्रार्थना केली, तेव्हा त्या भगवतीने त्या सगळ्यांकडे करुणेने बघितलं. तिच्या डोळ्यातून जे अश्रूंपासून जो भाजीपाला तयार झाला, या भाजीपाल्याच्या बियाण्यांमध्ये माणसांनी एवढे बदल केले, हायब्रिड, GM, BT असे वेगवेगळे बदल करून त्याच्यामधला कस कमी झाला. आणि आजकाल तर सीडलेस बियाणं वाढत चाललेले की बी लावल्यावर बी येणार नाही. अनेक असे भाजीपाला असतील, फळं असतील की ते लावल्यावर बीच येत नाही. तुम्ही आजकाल पपईचं उदाहरण घ्या, पपई कापल्यावर बीज येत नाही. एखादी पांढरी बी निघाली, तुम्ही लावून बघा, बी जागणार नाही. टमाटेसुद्धा आता असे आलेले की त्याच्यामध्ये बीज राहणार नाही. पूर्वी असे टमाटे उखारड्यावर पिकलेले टमाटे फेकले, झाड उगायचं, त्याला टमाटे लागायचे. आता बीज येत नाही, सीडलेस. आणि त्याच्यामुळं पुढची पिढीसुद्धा सीडलेस होत चाललेली आहे. संततीच्या समस्या वाढत चाललेल्या आहे. हे आपल्याला टाळायचं असेल तर केवळ फक्त पूजापाठापुरतं मर्यादित न राहता, पारायणापुरतं मर्यादित न राहता, त्या देवतांचे आशीर्वाद घेऊन हे उपक्रम आपल्याला पुढं आणावे लागणार आहे. अन्यथा समस्या जशाच्या तशा राहतील. आणि म्हणून आपल्याला शाकंभरी सीड बँकच्या माध्यमातून जेवढं दुर्मिळ गावरान बियाणं आहे आम्ही आमच्या शेतकऱ्यांसाठी ते उपलब्ध करून देणार आहे. मोफत उपलब्ध राहणार आहे. त्यांनी त्याच्यातून घेऊन जायचं, परत बियाणं डबल करून आणून द्यायचं. बियाण्याचा खर्च राहणार नाही. आणि आपल्या शहरातल्या सुद्धा सेवेकऱ्यांनी, प्रत्येक केंद्रातल्या आपल्या सर्व सेवेकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं बीज, मग आपण घरात सीताफळ खाल्लं, त्या सीताफळीच्या बिया तुम्ही संकलित करा, त्या वाळून त्या आपण शाकंभरी सीड बँकमध्ये जमा करून उद्या त्याच्यापासून आपण रोपं बनवू. कोणाला आपल्याला भेटवस्तू म्हणून द्यायची असेल तर बुके किंवा शाल श्रीफळ देण्याऐवजी लग्नामध्ये सुद्धा तोच आहेर आपल्याला कुठून तरी आलेला असतो आणि आपण कोणाला तरी देतो. बऱ्याच वेळा आपण तेच साडी असो, टावेल टोपी असो, कुठून तरी आलेलं असतं, त्यांना कुठून तरी आलेलं असतं, ते आपल्याला देता. आपणही कोणाला तरी ते शोधत राहतो. कारण लग्नामध्ये द्यायची साडी वेगळी प्रकार असतो, वापरायची साडी वेगळी, द्यायची साडी वेगळी. म्हणून आपण या नश्वर गोष्टींपेक्षा एक शाश्वत असं बियाणं हे त्याचे पाकिटं बनवून उद्या कोणी आपला एखादा कार्यक्रम असो, वाढदिवस असो, लग्न कार्य असो, वर्षश्राद्धाचा कुठलाही कार्यक्रम असो, केंद्रात कोणी मान्यवर आलं तर त्यांना आपण असं एक बियाण्याचं पाकिट, कागदी पाकिट तयार करून ते जर आपण ते वेगवेगळ्या प्रकारचं बियाणं त्याच्यात दिलं तर निश्चित त्या बियाण्यात त्यांना ते फायद्याचं ठरत. उद्या जरी त्यांनी ते इकडं तिकडं फेकून दिलं, त्यातलं अर्ध बियाणं जरी जगलं, उतरलं, तरी ते फायद्याचं आहे. म्हणून आपण निश्चित हे शाकंभरी सीड बँक, आपण सर्व जे सेवेकरी आहोत, आपण सर्वजण जसं आपल्याला शक्य होईल, आपले पर्यावरणाचे काही प्रतिनिधी नसेल तिथं प्रतिनिधी तर आपण पुढाकार घ्या आणि शाकंभरी सीड बँकमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं बियाणं, फळांचं बियाणं, आपल्या आजूबाजूला काही वेगवेगळ्या वनस्पती असतील त्याचं जेव्हा बी पडेल ते बियाचं संकलन, संवर्धन आपल्याला करायचं आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर आपण ते बियाणं आपण लावू. कोणाला आपल्याला द्यायचं असेल तर गिफ्ट म्हणून आपण ते देऊ. म्हणून आपल्याला हे शाकंभरी सीड बँक आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम आहे आणि त्याच्याकडं आपण जरा गांभीर्यपूर्वक जर बघितलं, समजून घेतलं
तर निश्चित भविष्यात आपल्या पुढच्या पिढ्यांना चांगली हवा, चांगलं पाणी, चांगलं अन्न आणि चांगले संस्कार, कारण या उपक्रमामध्ये जर आपली पुढच्या पिढ्यांना ही सवय लावली, तुम्ही मुलांना सवय लावा, स्वतः सवय लावा, उठसूट मोबाईलमध्ये बघायचं, फक्त रील फिरवायच्या, याऐवजी असे जर छंद जोपासले, म्हणून आपल्या सर्व आधी आपण ज्येष्ठांनी जर तसं केलं नियोजन तर मुलं तसं करतील. तुम्हीच जर रील बघत बसले आणि पोरांना सांगितलं पोरांनो ते रील बघू नका, मोबाईल बघू नका, तर ते मुलं ऐकणार नाही. तुम्ही जसं कराल तसंच ते तुमचं बघून कॉपी करतील. म्हणून आपणच आता सेवेकऱ्यांनी या अशा उपक्रमांमध्ये आपण लक्ष द्यायचं आहे. आपल्याला या शाकंभरी स्टेट बँकमधून पहिलं की गावरान बी बियाण्याचं संवर्धन करायचं आहे. दुसरा विषय, आपल्याला याच्यातून वेगवेगळ्या रानभाज्या, त्याची माहिती, त्याचे उपयोग आपल्याला ते समजून घ्यायचे. कारण आपल्याला काय वाटतं फक्त एक ठराविक भाज्या आपण भारत बनवतो, आपल्याला वाटतं यालाच भाज्या म्हणतात, पण अशा बरेचसे काही देवीच्या आश्रूमपासून अशा वनस्पती तयार झालेल्या आहे की ज्याचा आपल्याला विसर पडलेला आहे. याचं एक उदाहरण गुरुमाऊली वारंवार सांगतात. एक घोळूसारखं एक तण आहे जे आपाप येतं, त्या तणाची जर भाजी खाल्ली किडनीचे आजार होत नाही. आणि आज तुम्ही आजूबाजूला चौकशी करात किंवा वारंवार तुम्ही एक शब्द ऐकला असेल, डायलिसिस. सगळीकडे आता कॉमन शब्द होत चाललेला आहे. डायलिसिस सुरू आहे, डायलिसिस सुरू आहे. हे पूर्वी कधी हे अशा गोष्टी ऐकायची कधी शब्द ऐकलेले नव्हते, आणि आज हे कॉमन होत चाललेलं आहे. आणि म्हणून आपल्याला पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी, कारण लहान लहान मुलांना आता डायलिसिस, अनेक दवाखान्यामध्ये आम्ही ते पेशंटला बघायच्या निमित्ताने ज्यावेळेस गेलो त्यावेळेस बघितलं लहान लहान मुलांना डायलिसिस. आणि म्हणून जरा स्वामींच्या या आशीर्वादाने आपण या वेगवेगळ्या धार्मिक ठिकाणी जरी असलो, केंद्रात जरी आपण उपक्रम, आध्यात्मिक सेवा जरी करत असलो, पण आपल्याला हे सर्व माहीत असणं खूप गरजेचं आहे. कारण हे स्वामींच्या प्रेरणेने होतं आहे, हे करणार कोणी व्यक्ती नाही, तर हे सर्व प्रेरणा देणारे महाराज माऊली आहे. आणि म्हणून आपण कृपया त्याच्याकडं दुर्लक्ष करू नका. आणि या गोष्टींमध्ये जर आपण लक्ष दिलं की रान भाज्या कोणत्या, आणि अशा शेकडो अशा वनस्पती आहे की त्याच्या भाज्या आपल्याला बनवता येतात, आणि त्याच्या फायदे, घरातले असाध्य आजार आपल्याला दूर करता येतात. आमच्या शेतकऱ्यांनासुद्धा त्याचे 2 पैसे भेटतील, तणनाशकाचा खर्च वाचल. ज्या तणनाशकामुळं कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात, कारण त्याच्यामध्ये ग्लायफोसेट नावाचा एक रासायनिक घातक घटक आहे. आणि हे टाळायचं असेल तर आपल्याला हे शाकंभरी सीड बँक आपल्याला पुढं आणावं लागणार आहे. म्हणून ज्यांना त्याची माहिती घ्यायची आहे, ते बियाणं पाहिजे असेल तर बियाणं काय खूप पोतोवर उपलब्ध नाही, थोडं पुढ्यांमध्ये आपल्याकडं जसं मिळेल तसं आपण तुम्हाला वाढवून देत जाऊ. पण आपल्याला महत्त्वाचं की गावरान बियाण्याचं संवर्धन करणं, रानभाज्यांची माहिती घेऊन आमच्या माता भगिनींनी किमान महिन्यातून, आठवड्यातून एखादी रानभाजी जर आपण हळूहळू जर ती समजून घेतल्या, आणि ही सगळी माहिती आपण जागतिक कृषी महोत्सवमध्ये एक स्वतंत्र सेक्शन, आपण रानभाज्या कशा बनवायच्या, काही आमच्या माता भगिनी त्या आपल्याला बनवून दाखवतील. आपण तिथं टेस्टिंगला सुद्धा ठेवणार आहे, जेणेकरून आपल्याला घरामध्ये आजारांवर खर्च करायची गरज पडणार नाही. तर कृपया आपण पुनश्च एकदा सगळ्यांना तळमळीने सांगणे, कारण अजूनही काही जणांचं लक्ष इकडं नाही आहे. तुम्हाला एखादा तोडगा म्हणला की लगेच सगळ्यांचे कान लगेच ताव करतात. पण आम्ही जे तुम्हाला जे तळमळीने सांगतो आहे, इथं काही पैसे लागणार नाही, आणि कदाचित तुम्हाला वाटतं ते मोफत आहे, मग त्याच्यामध्ये दम नसेल, पण असं नाही. ऑक्सिजन मोफत आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये दम नाही असं नाही. ज्या वेळेस तुटवडा होतो मग त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं. म्हणून कृपया आपण सर्व सेवेकऱ्यांनी आपल्या केंद्रामध्ये
पहिलं आपण तिथं सेवेकऱ्यांशी चर्चा करून की आपल्या केंद्रात शाकंभरी सीड बँक कशी सुरू करता येईल, जाताना आज ती माहिती घ्या. आणि आपल्या केंद्रात छोटं स्वरूपात का होईना आपण सुरुवात करू, छोटीशी सुरुवात करू. सुरुवात काय आपल्याला खूप मोठी करायची असं नाही, पण हळूहळू अनुभव घेत आपण हळूहळू वेगवेगळ्या प्रकारचं बीज संकलन करून हे वेगवेगळ्या प्रकारचे जैवविविधता सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. फक्त 4-5 झाडं किंवा 10-12 झाडं लावले म्हणजे मग आपलं काम झालं असं नाही. निसर्गात असे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत, त्या काही लुप्त होत चाललेल्या आहेत. आणि ह्या जर लुप्त झाल्या तर उद्या फक्त आपल्याला ते चित्रामध्ये बघायला भेटतील. उद्या त्याचे जरी फायदे माहीत असले, एखाद्या ग्रंथात दिलेले असलं की तमुक वनस्पतीचे खूप फायदे, पण ती वनस्पतीच जर नसली तर फार वाईट अवस्था होईल. आणि या वनस्पतींच्या माध्यमातून आपल्याला आध्यात्मिक पुण्यसुद्धा भेटणार आहे, आरोग्याच्या सुद्धा अनेक समस्या सोडवता येणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, पुढच्या पिढ्यांसाठी एक चांगलं वातावरण आपल्याला याच्यातून करता येणार आहे. म्हणून तुम्ही सगळ्यांनी जरा नका आत्ताचा विचार करू, पण पुढच्या पिढ्यांचा विचार करा की पुढच्या पिढ्यांना जर हे असे मोठ्या प्रमाणावरचे प्रदूषण होत चालले, जे दिल्लीमध्ये प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलं, हळूहळू आता ते आपल्या शहरांकडे यायला लागलेले आणि अजूनही आपण ते मनावर घेत नाही. आपल्याला बघतो नाही, आम्हाला त्याच्यात शिकाय घेणे, आम्ही ना आमच्या घरातले. किमान आपल्या सेवेकऱ्यांनी तरी अशी संकुचित भूमिका ठेवायला नको. आणि जो इतरांसाठी प्रयत्न करतो, सगळ्यांनी एक महत्त्वाचं सद्गुरू मोरे दादांच्या आचारसंहितेतलं वाक्य हे कायम तुम्ही लक्षात ठेवायचं. चिंती परा येई घरा, हे सद्गुरू मोरे दादांच्या बोधामृत आणि आचारसंहितेमधलं एक वाक्य आहे. कायम लक्षात ठेवायचं. वाक्य खूप छोटं आहे, चिंती परा येई घरा. आता हे अर्थ लगेच समजणार नाही, कारण आपण आता आपल्याला मराठीमधले बरेच शब्द माहितीच नाही. चिंती परा येई घरा म्हणजे तुम्ही दुसऱ्याची चिंता केली, तुम्ही दुसऱ्याच्या कल्याणासाठी प्रयत्न केले, तुमचं 100% कल्याण होणार. तुम्ही दुसऱ्यासाठी मदत केली, तुमच्यासाठी सुद्धा कोणी ना कोणी मदतीला धावून येणार. तुम्ही दुसऱ्याचं चांगलं केलं, तुमचं 100% चांगलं होणार. म्हणून आपण निश्चित सद्गुरू मोरे दादांचं हे बोधामृतला अनुसरून आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये 1 जानेवारी ते 10 जानेवारी या 10 दिवसात, 10च्या ऐवजी आपण 12 जानेवारी मागच्या वेळेस केलं तर 1 ते 12 जानेवारीमध्ये, कारण 2 दिवस आपले उज्जैन महाकालेश्वर कार्यक्रमात जाणार आहे. म्हणून आपण 1 ते 12 जानेवारीला प्रत्येक केंद्रांना किमान 10 गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना जागतिक कृषी महोत्सवाचा आपल्याला निरोप द्यायचा आहे. आणि त्यांना आपल्याला 23 ते 27 जानेवारीला या कार्यक्रमात, कृषी महोत्सवात कुठलाही एक दिवस त्यांना आपल्याला पुढं घालून आणायचं आहे. आणि ते एकदा जर कृषी महोत्सवात आले, तिथं मार्गाचे सगळे 18 विभाग, बालसंस्कारापासून विवाह संस्कारापासून तर सगळे विभाग, उपक्रम तिथं प्रात्यक्षिक त्यांना बघायला भेटणार आहे. आणि कुठला ना कुठला उपक्रम, विभाग त्यांना निश्चित तो भावल, त्यांना तो आवडेल. आणि ते सुद्धा निश्चित म्हणतील की आमच्यासुद्धा गावामध्ये ग्रामाभियान घ्या, आमच्यासुद्धा गावामध्ये केंद्र सुरू झालं पाहिजे. या पद्धतीप्रमाणे आपल्याला सर्व तालुका, जिल्हा केंद्रनिहाय छोटे मोठे साप्ताहिक दैनिक केंद्र, शहरातल्या सुद्धा केंद्रांनी किमान 10 गावांमध्ये, भले तुम्ही 2-3 सेवेकऱ्यांची टीम बनवून 4-5 दिवसात सुद्धा 2-2 गावं करून तुम्ही हा उपक्रम राबवू शकतात. पण प्रत्येक केंद्राने, आम्ही प्रत्येक केंद्रांची याद्या तयार करतोय. जवळजवळ 80% केंद्रांच्या याद्या आलेल्या आहे, 10-20% केंद्रांचे याद्या राहिलेल्या आहेत. आणि नाशिक जिल्ह्यासहित अनेक जिल्ह्यांनी याच्यात खूप चांगला सक्रिय सहभाग घेतला. नाशिकच्या नुसत्या शहरातल्या केंद्रांनी 400 गावांचं नियोजन केलेलं आहे, 400 गावांचं.
त्यात सातपूर विभागाने त्र्यंबकमधले 80 एक गावं प्रचार प्रसार करून त्या गावांना ते जागतिक कृषी महोत्सवमध्ये आणणारे, सिडकोसहित अनेक जे झोन आहे सगळेजण एक एक तालुक्यांमध्ये जाऊन त्या शेतकऱ्यांना तिथं आणणारे, आणि त्या माध्यमातून निश्चित आम्हाला खात्री आहे आज न उद्या त्या गावामध्ये आपलं केंद्र सुरू होईल. केंद्र सुरू झालं म्हणजे तिथं ग्रामदेवतांचा मान सन्मान, तिथं मार्गाचे सगळे विभाग, बालसंस्कारापासूनचं सगळे संस्कार त्या गावाला भेटणारे, हे ज्ञान त्यांना मोफत भेटणारे, आणि खऱ्या अर्थाने त्या गावाची सर्वांगीण प्रगती होणार आहे. म्हणून आपण या 1 ते 12 जानेवारी ग्राम अभियान जनजागरमध्ये सगळ्यांनी सक्रिय सहभाग घ्या. जे कधी अजून ग्राम अभियानाला गेले नसतील त्यांनी तो अनुभव घ्या की आपण खूप ज्ञानावर ज्ञान घेण्याऐवजी जे काही ज्ञान आहे ते ज्ञान एखाद्या गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवल्यावर तो आनंद किती मोठा आहे, तो अनुभव तुम्ही एकदा घ्या. आणि बऱ्याचशा सेवेकऱ्यांनी या निमित्ताने तो अनुभव मागच्या वेळेससुद्धा घेतलेला आहे. यावर्षीसुद्धा आपण त्याचं निश्चित नियोजन करू. तर 1 ते 12 जानेवारी ग्राम अभियान जनजागर या कालावधीत आपण कृषी महोत्सवाचे पत्रकं आपल्याला आज सर्वांना इथं स्टॉलवर एक सॅम्पल भेटणार आहे, आणि आपण स्थानिक तिथल्या कृषी सेवा केंद्र असतील त्यांचे सौजन्य घेऊन आपण ते पत्रकं छापून जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या हातात आपण जर ते माहिती दिली तर आमचे जे शेतकरी जे आज निसर्गाच्या माऱ्याने मार्केट म्हणावं तसं भेटत नाही, या अनेक बाबींमुळं शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत गंभीर झालेली आहे. तर आपल्याला शेतकऱ्यांना जर स्वावलंबी बनवायचं असेल, शेतीमधलं विष कमी करायचं असेल, तर आपण या कृषी महोत्सवमध्ये त्या शेतकऱ्यांना घेऊन या. लांबचे काही जिल्हे असतील तर त्यांनी शैक्षणिक सहल अंतर्गत अनुदान भेटतं. तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे आपण जर ते पत्र दिलं, पत्रसुद्धा आपल्याकडे तयार आहे, तुम्ही ते पत्र दिलं की आम्हाला ते कृषी महोत्सव बघायला जायचं आहे, तर चंद्रपूर गडचिरोली सारखं ठिकाण असो, रत्नागिरी सिंधुदुर्गसारखे काही लांबचे ठिकाणं असो, त्या भागातल्या सुद्धा शेतकऱ्यांना आपल्याला घेऊन येता येईल. येण्या जाण्याचा खर्च गव्हर्नमेंटच्या माध्यमातून होऊ शकतो. ती माहिती आपल्याला इथं कृषीच्या स्टॉलवर आपल्याला भेटणार आहे. तर कृपया आपण त्या संदर्भात व्यवस्थित माहिती घ्यावी. आणि या 23 ते 27 जानेवारी आपण जे काही कृषी महोत्सवात काही वैशिष्ट्यपूर्ण बाबी, यामध्ये यावेळेस आपल्या विवाह संस्कार विभागाचं एक कौतुक करूशी वाटतं की या विवाह संस्कार विभागातून केवळ फक्त वधूवर परिचय मेळावा एवढ्यापुरतं मर्यादित न राहता 24 जानेवारीला घटस्फोटित पुनर्विवाहितांचा वधूवर परिचय मेळावा, 25 जानेवारीला ज्येष्ठ नागरिक किंवा दिव्यांग असे असतील त्यांच्यासाठी पहिल्यांदाच आपल्या मार्गातून दिव्यांग जे असतील, कुठं ना कुठं शारीरिक अपंग असेल असे दिव्यांग लोकांचं वधूवर परिचय मेळावा पहिल्यांदा आपल्या मार्गातून होत आहे. आणि 26 जानेवारीला सर्व जाती धर्मीय वधूवर परिचय मेळावा हा जागतिक कृषी महोत्सवमध्ये आपल्याला अनुभवता येणार आहे. आणि लग्न जमवण्यापासून तर लग्न पार पाडत असताना किंवा वैवाहिक जीवनात जे जे गरजेचं मार्गदर्शन ते सर्व एक दालन आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत. तर त्यामुळं आपण जास्तीत जास्त सेवेकऱ्यांनी हे समजून घ्यायचं, शिकून घ्यायचं आहे. आणि प्रत्येक केंद्रात असे आपले सेवेकरी की जे विवाह संस्कारावर थोडंसं प्रबोधन करू शकतील, जनजागरूकता करू शकतील, असे सेवेकरी आता आपले तयार झाले पाहिजे. तर आपण निश्चित या पद्धतीप्रमाणे नियोजन करणार आहोत. त्याचबरोबर जागतिक कृषी महोत्सवात 5ही दिवस वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, ज्यांना ज्यांना त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायचा आहे, रोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम, काही स्पर्धा आणि काही स्पर्धा जिंकणाऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे बक्षिसं
ते ठेवलेले आहे. तर आपल्या केंद्रात ज्यांना ज्यांना असं प्रबोधनपर मनोरंजनातून प्रबोधन असे काही सांस्कृतिक उपक्रम आपल्याला तिथं राबवायचे असतील तर आपल्या सांस्कृतिक विभागात आपण इथं त्यांनी सेवेकरी आलेले त्यांच्याकडे आपण निश्चित नाव नोंदवू शकतात. आणि जागतिक कृषी महोत्सवमध्ये यावर्षी स्वदेशी तंत्रज्ञानातून रोजगार, स्वदेशी तंत्रज्ञानातून शेती. उद्या आपल्याला कुठल्याही देशावर अवलंबून राहायची गरज पडायला नको. उद्या कुठल्याही देशाने किती टेरिफ लावो, उद्या किती टॅक्स लावो, आपल्या देशातच आपल्याला असं तंत्रज्ञान, अशी माहिती आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची, त्यांना स्वावलंबी करायचं आहे की त्यांना कोणावर अवलंबून राहायची गरज नाही. युरिया DAP हे वेगवेगळ्या देशातून विकत आणावं लागतं, त्याचीसुद्धा गरज पडणार नाही. असं एक कल्चर आपण जागतिक कृषी महोत्सवमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना मोफत देणार आहे. आणि हे अजूनही बऱ्याचशा आपल्या सेवेकऱ्यांपर्यंत, जिल्ह्यांपर्यंत अजून पोहोचलेलं नाही आहे. एखादी अफवा, एखादा तोडगा एकदम फास्टमध्ये पोहोचतो, पण हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी पडणारं कल्चर मोफत असूनसुद्धा ते सगळ्यांपर्यंत पोहोचत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. त्यामुळं आपण जेवढे इथं बसलेले आपण सर्व सेवेकऱ्यांनी थोडीफार का होईना याची माहिती घ्या. आणि याच्याकडं दुर्लक्ष झालं तर त्याचे किती गंभीर परिणाम होतील याची कल्पना आपण कदाचित करू शकणार नाही. पण आपल्याला स्वामींच्या, माऊलींच्या आशीर्वादाने हे भविष्यातले धोके टाळण्यासाठी वेगवेगळ्या आपल्या आध्यात्मिक सेवा उपासनांसहित हे असे उपक्रम आपल्याला पुढं आणायचे. शेतीतलं हळूहळू हे विष कमी करायचं. आणि ज्या रोज वेगवेगळ्या ठिकाणी जे आत्महत्या होत आहे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी रोज कुठं ना कुठं शेतकऱ्याची आत्महत्या होती. तर आपल्या सेवेकऱ्यांनी जिथं केंद्र असेल त्या ठिकाणी आत्महत्या व्हायला नको. ज्या ठिकाणी केंद्र असेल त्या ठिकाणी विवाहाच्या समस्या निर्माण व्हायला नको. ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून आपण केवळ स्वामींकडं फक्त आपल्या व्यक्तिगत मागण्या किंवा व्यक्तिगत आपल्या इच्छा प्रकट करण्याऐवजी स्वामींना आपण विनंती केली पाहिजे, महाराज आमच्या हातून अनेक दुःखी पीडितांचे प्रश्न तुम्ही सोडून घ्या, अशी एक आपण विनंती केली पाहिजे. उठसूट महाराजांना, महाराज अमुक अमुक आम्हाला हे पाहिजे, महाराज मला गाडी पाहिजे, गाडी भेटली, महाराज आता गाडीमध्ये पेट्रोल भरायचं आहे, महाराज पेट्रोल द्या. असं आयुष्यभर मरेपर्यंत आपण महाराजांकडे आपल्या इच्छा मागण्याऐवजी महाराजांकडे आपण मागितलं पाहिजे की महाराज आमच्या हातून जोपर्यंत आमचा श्वास चालू आहे आमच्या हातून चांगलं सत्कर्म करून घ्या, असं आपण मागितलं पाहिजे. म्हणून आपण निश्चित आज गुरुमाऊलींचं इतिगुज त्याच्यातून आपण ही माहिती आपण घेणार आहोत, आशीर्वाद घेणार आहोत. आणि त्यात हितगुजातले हे अमृततुल्य असे काही मुद्दे आज जे काही वेगवेगळ्या याच्यातून जे अनुभव घेऊ, वेगवेगळ्या विभागातली माहिती, हे आपण एक सेवेकरी, कार्यरत सेवेकरी या नात्याने आपल्या केंद्रात आपण तिथं माहिती द्यावी. बऱ्याच ठिकाणी काही केंद्रांना माहितीच नसतं. बरेच जण म्हणतात आम्हाला, आता आम्ही दौऱ्यांच्या निमित्ताने ज्यावेळेस संवाद साधतो बरेच जण म्हणतात आम्हाला माहितीच नाही. तर कृपया असं व्हायता कामा नये. आपणच फक्त आलो ना आपणच आपल्यापुरती माहिती जर ठेवली तर त्या माहितीचा आपल्यालासुद्धा फार उपयोग होत नाही. पण जे काही आपण थोडंफार काही वेळेनं समजलं, जेवढं इतरांना सांगण्याचा प्रयत्न करू तेवढं आपल्याला पुण्य लाभतं. म्हणून कृपया आपण या महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष द्या. याच्यातून आपले व्यक्तिगत प्रश्नसुद्धा सुटणार आहे, यातून आपले कौटुंबिक प्रश्न सुटणार आहे, यातून आपल्या आजूबाजूचे जे काही सामाजिक प्रश्न आहे हे सुद्धा सुटणार आहे. म्हणून आपण गुरुमाऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने जे आगामी आता उपक्रम आहे, 5 जानेवारीचा कार्यक्रम असो,
23 ते 27 जानेवारीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सगळं बघून घ्यायचं, शिकायचं आहे. आपली शेती असो नसो, पण आपल्या पोटात काय चाललेलं आहे, आज आपल्या पोटात किती विष जातं आहे, त्याला पर्याय काय आहे, हे सुद्धा आपल्याला तिथं माहिती घ्यायची आहे. रोजगारावर आपल्याला प्रशिक्षण घ्यायचं आहे. आपला कुठलाही सेवेकरी बेरोजगार राहता कामा नये. आमच्या माता भगिनींनासुद्धा वेगवेगळ्या प्रकारची हस्तकला, पाककला, 5ही दिवस एक स्वतंत्र मोठं सेक्शन आमच्या माता भगिनींसहित ज्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे, ज्यांना नोकरी व्यवसायाची गरज आहे, अशा याच्यासाठी 5ही दिवस वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण मोफत तिथं उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याला मार्केट कुठं आहे, त्याचं नियोजन काय आहे, याच्यावर सुद्धा मार्गदर्शन केले जाणार आहे. म्हणून या कृषी महोत्सवात केवळ कृषीपुरतं मर्यादित न ठेवता गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने रोजगारावर सुद्धा तिथं माहिती आपल्याला मिळणार आहे, प्रशिक्षण भेटणार आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे दालन त्या ठिकाणी राहणार आहे. वेगवेगळे चर्चासत्र की ज्या चर्चासत्रातून आपल्याला अतिशय मौल्यवान अशी माहिती, एखादा अभ्यासक त्याचा आयुष्याचा सार तो त्या ठिकाणी सांगतो. आपल्याला पुस्तकं वाचायला आज एवढा वेळ नाही, पण तो आयुष्याचा सार त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला भेटणार आहे. म्हणून वेगवेगळे विषमुक्त शेतीपासून तर पर्यावरणाच्या संदर्भात आपण काय नियोजन केलं पाहिजे, आपली दिनचर्या ही हळूहळू पर्यावरणपूरक कशी करता येईल. आणि जर याच्याकडे लक्ष दिलं नाही, तुम्ही म्हणाल पर्यावरण आम्हाला काय घेणे, आम्हाला आमच्यापुरतं, पण अहो तुमच्यापुरतं का होईना तुम्ही विचार करा. हे प्लॅस्टिक कमी करताना आपण हे प्लेट बँक आपण पुढं आणली, तसं हळूहळू एक काही छोटे बारकावे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. अहो ज्या प्लॅस्टिकच्या बादलीमध्ये आपण पाणी टाकून, गरम पाणी टाकून आंघोळ करतो, ते प्लॅस्टिकचे अंश त्या पाण्यामधून आपल्या अंगावर पडून आपल्या शरीरातले जे काही बारीक असे सूक्ष्म होल असतात ते ब्लॉक होऊन जातात, त्वचेच्या समस्या निर्माण होतात. म्हणून हळूहळू हे प्लॅस्टिकसुद्धा सकाळच्या आपण आंघोळीच्या वेळेचे सुद्धा पूर्वी, त्यामुळं वेगवेगळ्या तांब्याचे भांडी, त्याला आपण गंगाळं म्हणतो, आजही अधिक महिन्याला बऱ्याच जणांमध्ये ते पद्धत आहे, ग्रामीण भागात पद्धत आहे गंगाळं, की ज्याच्यामध्ये तांब्याच्या भांड्यामध्ये ते पाणी टाकून स्नान करणं. तर अशा छोट्या गोष्टी हे आपल्याला किती उपयोगी पडणार आहे. म्हणून आपण हे जागतिक कृषी महोत्सवात पर्यावरणपूरक जीवनशैली, की ज्याच्यामुळं आपल्याला आपल्या कुटुंबाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, आपल्यामुळं निसर्गाला किंवा निसर्गातल्या घटकांना त्रास होणार नाही, अशा बारकावे आपल्याला समजून घ्यायचे. अनावधानाने का होईना आपल्याकडून जर काही चुका झाल्या, अज्ञानामुळे जरी चूक झाली, अज्ञानामुळे जरी आपण एखादं प्लॅस्टिक फेकलं गेलं आणि ते जर गाईच्या पोटात गेलं, तरी आपल्याला गोहत्येचं पातक लागू शकतं, अज्ञानाने जरी झालं तरी. म्हणून असं अज्ञान आपल्यामध्ये राहता कामा नये. आपल्याकडून कृपया असं कुठलाही सेवे करायला असं पाप लागता कामा नये. म्हणून आपण आपले बरेचसे पर्यावरणातले सर्व सेवेकरी याच्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. आपणही आपल्या प्रत्येक केंद्रात अशी पर्यावरणाची कार्यरत यंत्रणा आपल्याला ती पुढं आणायची आणि या जागतिक कृषी महोत्सवामधून हे छोट्या गोष्टी की ज्या आपल्याला अनावधानाने आपलं दुर्लक्ष झाल्यामुळं त्याचे गंभीर परिणाम आपल्याला आरोग्यावर, पर्यावरणावर व्हायला नको, या दृष्टीने हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. हे सगळ्यांचं फायद्याचं राहणार आहे आणि तिथं प्रात्यक्षिक मांडणी राहणार आहे. तिथं नुसतं बॅनर नाही, प्रात्यक्षिक मांडणी, प्रत्येक शेतीमध्ये उपयोगी पडणारे खतं औषधं कसे बनवायची त्याची प्रात्यक्षिक माहिती, बांधापासून उत्पादन कसं मिळवायचं प्रात्यक्षिक मांडणी, असे सगळं 5 दिवस हे ज्ञानसत्र नाशिकच्या पुण्यभूमीमध्ये आपल्याला
बळी मंदिराशेजारी नाशिकमध्ये ते बळी मंदिर आहे. आपल्याला सर्वांना आपण ऐकून आहोत, इडापिडा जाऊन बळीचं राज्य येऊ. जो बळी राजा, त्या देवतेचं योगायोगाने तिथं जवळ मंदिर आहे आणि त्याजवळच आपलं तिथं ते मैदान आहे. त्या ठिकाणी 5 दिवस 23 ते 27 जानेवारी या कालावधीत तिथं ते सगळे उपक्रम. 23 तारखेला परमपूज्य गुरुमाऊली आणि काही मान्यवर असतील, एक प्रातिनिधिक स्वरूपात शेतकरी जोडपं राहील, यांच्या माध्यमातून दुपारी 2 वाजता उद्घाटन सोहळा राहणार आहे. गुरुमाऊलींचं आपल्याला मार्गदर्शन भेटणार आहे. शुक्रवार आहे, मीटिंगचा आदला दिवस आहे आणि सायंकाळी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम. दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी वेगवेगळे सत्र आणि हे सगळे मार्गाचे 18 विभाग, दिंडोरी प्रणीत केंद्र कसं पाहिजे, दरबार कसा पाहिजे, स्वामींना अपेक्षित असणारे दरबारातले वेगवेगळे विभाग, भारतीय संस्कृती, सण उत्सव, त्याच्या मागचं विज्ञान, त्याच्या मागचं पर्यावरण आणि हे सगळं आपल्याला शिकायचं आहे. हे नुसतं मांडण्यापुरतं नाही, हे उद्याच्या पिढ्यांना आपल्याला याचा वैज्ञानिक दृष्टिकोन सांगायचं आहे. उद्या नुसतं आपल्याला होळीची पूजा मांडली, उद्याची पिढी म्हणशील तुम्ही नुसते जाळायचं काम करतात, प्रदूषण करतात. पण त्यांना आपल्याला सांगता आलं पाहिजे की होळी ही गौऱ्या जाळून, आणि जो गौऱ्यांमधला जो धूर आहे तो सर्व प्रकारचे व्हायरस दूर करतो. त्याच्यामध्ये आपण एरंड लावतो, एरंडसुद्धा अँटीव्हायरस म्हणून काम करतं. तर हे पुढच्या पिढ्यांना कळलं पाहिजे. आणि म्हणून नुसती मराठी अस्मिता किंवा भारतीय संस्कृतीतले सण नुसते मांडायचे नाही, तर त्याच्या मागचे पैलू आपल्याला समजून घ्यायचे. आणि हे सगळं आपल्या प्रत्येक केंद्रात सेवेकऱ्यांना हे माहीत पाहिजे, आमच्या माता भगिनींना हे माहीत पाहिजे, याच्यावर आपल्याला माहिती देता आली पाहिजे. आणि हे शिकण्यासाठी, समजून घेण्यासाठी आपण स्वतः या आणि आजूबाजूचे एखादा व्यक्ती आध्यात्मिक जरी नसला त्यालासुद्धा तुम्ही घेऊन या. कारण या जागतिक कृषी महोत्सवात अनेक वेगवेगळ्या धर्माचे, संप्रदायाचे, अनेक क्षेत्रातले सगळे लोक येतात. म्हणून आपण पण तिथं येऊन यावर्षी काही नाविन्यपूर्ण बाबी काय काय आहे ते आपण बघा आणि हे सगळं शिकून भविष्यातले आपले प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजे. आपले प्रश्न सोडवण्यासाठी कोणीतरी बाबा येतील, बुवा येतील, गंडे दोरे, आपल्या मार्गात असं काहीच नाही. आपल्या मार्गातून, ज्ञानाच्या माध्यमातून हे सर्व प्रश्न महाराज माऊलींचं अधिष्ठानातून सोडवले जातात. सर्वात महत्त्वाचं अधिष्ठान आपल्याला स्वामींचं अधिष्ठान आहे, गुरुमाऊलींचा आशीर्वाद आहे. आणि म्हणून या ज्ञानातून प्रश्न सुटले जातात. बाकी असं ज्ञान सांगणारे खूप आहे. आपल्या मार्गातून काही लोक थोडं शिकून, काहींनी असं स्वतःचं मठ उभं करणारे खूप आहे, पण त्याला रिझल्ट नाही. कारण स्वामींचं अधिष्ठान आणि गुरुमाऊलींचा आशीर्वाद ज्या गोष्टींना असतो तिथंच यश मिळतं. म्हणून आपण भाग्यवान आहोत की आपल्याला स्वामींचं अधिष्ठान आणि गुरुमाऊलींचा आपल्याला आशीर्वाद वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून, मासिक सत्संगाच्या माध्यमातून आपल्याला वेळोवेळी मिळतो. त्यांची कृपादृष्टी नुसती आपल्यावर पडली तर आपण जे काही एखाद्या दुःखित पीडिताला आपण थोडी माहिती जरी सांगितली त्याला रिझल्ट येतो. तो रिझल्ट कशामुळे येतो? आपल्यामुळं नाही, आपण सांगितलेल्या माहितीमुळं नाही, गुरूंच्या आशीर्वादामुळं तो रिझल्ट येतो. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. भगवद्गीतेत सुद्धा एक अतिशय सुंदर भगवंताने हे रहस्य सांगितलेले की या चंद्र सूर्यांना सुद्धा प्रकाश देणारा तो भगवंत आहे. आपल्याला वाटतं आपण सूर्यापासून प्रकाश मिळवतो, पण त्या सूर्याला सुद्धा ऊर्जा देणारा तो भगवंत आहे. आणि आपण सुद्धा थोडं ज्ञान मिळवल्यावर, थोडी माहिती घेतल्यावर लगेच आपण बाबा बुवा किंवा आपण काहीतरी तज्ज्ञ होण्याच्या भानगडीत पडू नका. आपण सेवेकरी आहे,
सेवेकरीच राहायचा आनंद घ्या. कारण काहींना थोडी माहिती भेटली का काहींना आज वाटतं आपल्याला खूप आता काही यायला लागलं, मी अमुकचा तमुक प्रश्न सोडवला, मी तमुकचं तमुक काम केलं, तो तमुकचं लग्न माझ्यामुळं झालं, तमुकचा प्रश्न माझ्यामुळं सुटला. तर कृपया आपण असं क्रेडिट घेण्याच्या भानगडीत पडू नका. कारण आपण जन्मतः ज्ञान घेऊन आलो नाही. हे ज्ञान आपल्याला गुरूंच्या कृपेमुळे भेटलेले आणि त्या गुरूंच्या आशीर्वादामुळं प्रभावामुळं हे सर्व अनुभव आपल्याला येतात. आणि म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांनी आपण साधं स्वामींचं सेवेकरी राहू. किती ज्ञान मिळालं, किती आपण अनुभव जरी घेतले, पण आपले पाय जमिनीवर पाहिजे. कुठंतरी अहंकाराने, कुठंतरी आपण काही थोडंसं अर्ध्या ज्ञानाने किंवा अर्ध्या हळकुंडाने पिवळं न होऊन जाता आपण अतिशय जेवढं ज्ञान घेऊ तेवढी नम्रता आपण आणण्याचा आपण प्रयत्न करू. आणि जे काही ज्ञान प्राप्त झालं गुरूंच्या आशीर्वादामुळं, मग ते ग्रंथाच्या माध्यमातून असो, वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून असो, हे सर्व या सर्व ज्ञानाचे चालक पालक मालक हे आपले गुरुप्रणाली आहे, आपले गुरु आहेत. ही भावना ज्याच्यामध्ये असते त्याला अनुभव चांगले येतात. तो व्यक्ती असा पदच्युत होत नाही. त्या व्यक्ती अहंकारामुळं, कारण अहंकार हा इतका भयानक विचित्र प्रकार आहे. गुरुचरित्रामध्ये त्याचा अनुभव आपल्याला स्वतः दत्त महाराजांनी त्या अध्यायाच्या निमित्ताने आपल्याला सांगून दिलेले. अध्याय क्रमांक 25, वेद जाणणारे दोन विप्र थोडे काय गोष्टी शिकले आणि ते दत्त महाराजांना म्हणे आमच्याबरोबर तुम्ही चर्चा करा, वेदांवर चर्चा करा, नाही तर लिहून द्या, आम्ही हारलो. किती तो ज्ञानाचा अहंकार. आणि म्हणून असा कुठलाही अहंकार आपल्यामध्ये येऊ नये म्हणून गुरुमाऊली आपल्याला वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रावर आपल्याकडून सेवा करून घेतात. आपल्याला दर महिन्याला मासिक सत्संगाच्या निमित्ताने अशा पुण्यभूमीमध्ये बोलून आपल्याला हितगुजेतून आपल्याला वेगवेगळ्या उपक्रमात, ग्राम अभियानातून असो, वेगवेगळ्या उपक्रम विभागातून आपल्याला कायम आपले पाय जमिनीवर राहण्यासाठी आपल्याला कायम ते मार्गदर्शन करतात. म्हणून आपण फार भाग्यवान आहोत. अनेक बाहेर पंडित लोक आहे, हुशार लोक आहे, पण त्या पांडित्याच्या गोष्टीपेक्षा आमचा एक साधा भोळा सेवेकरी हा काही पटीने श्रेष्ठ आहे. कारण तो सेवेकरी आपलं प्रपंच सांभाळून, आपल्या जबाबदाऱ्या सांभाळून, गुरुमाऊलींचा आशीर्वाद घेऊन ग्राम अभियानसुद्धा करतो, कुठल्या ना कुठल्या विभाग उपक्रमात सक्रिय राहतो. म्हणून आपण कायम असे आपल्यासारखे किंवा आपल्याहून चांगले नम्र सेवेकरी, काही कदाचित आपल्यामध्ये त्रुटी असतील, पण असा सेवेकरी तयार करायचा की तो आपल्यापेक्षा चांगल्या तळमळीने काम करत. आणि स्वामींना तळमळ जास्त अपेक्षित आहे. तुमच्याकडे किती ज्ञान आहे, तुम्ही किती हुशार आहे, यापेक्षा तुमच्यामध्ये तळमळ आहे. आणि त्या तळमळीने नुसतं स्वामींचा जप जरी सांगितला त्याच्यावर अनेकांची कामं होतात. त्या जपाने मन जागेवर येतं, त्या जपाने बुद्धीमध्ये एक चांगली विचारसरणी, चांगले संस्कार होतात. आणि म्हणून आपण जरी महाराज माऊली आपल्याला अनेक ठिकाणी अनेक शास्त्रातून फिरून आणत असले, पण आपलं लक्ष त्यांच्या चरणाकडे पाहिजे. ते तुम्हाला सगळीकडे फिरून आणतील. अनेक शास्त्र, अनेक परमेश्वराचे वेगवेगळे अवतार, परमेश्वरांनी सांगितलेले वेगवेगळे ज्ञान, हे जरी सगळं असलं, पण आपलं चित्त स्वामी चरित्रामध्ये खूप सुंदर सांगितलेले, दृढनिश्चय आणि भक्ती तैशी सद्गुरू चरणी आसक्ती. आसक्ती कुठं पाहिजे? सद्गुरूच्या चरणावर पाहिजे. म्हणून आपल्याला त्यांनी किती अनुभूती दिली, अनेक पदं दिले, आपलं कौतुक केलं, आपल्याला थोडेसे रागवले, आपल्याला थोडं समजून सांगितलं, आपल्याला उद्या महत्त्वाची जबाबदारी दिली किंवा एखाद्या जबाबदारीतून आपल्याला दुसरीकडे सांगितलं. आपण विचलित न होता, आपली परीक्षा आहे ती, आपली परीक्षा आहे. आणि म्हणून आपण अतिशय नम्रपणे स्वामींच्या माऊलींच्या आशीर्वादाने जो काही आपल्याला परमेश्वरांनी जो वेळ दिलेला आहे,
जे जीवन दिलेले त्याचा आपल्याला सार्थक करताना हा सगळा आनंद घ्यायचा आहे. आपल्याला टेन्शन नाही घ्यायचा की जग सुधरल की बिघडल, पुढं काय होईल, आपल्याला त्याचं टेन्शन नाही घ्यायचं. आपण जेवढं शक्य होईल हे ज्ञान देण्याचा प्रयत्न करत आपल्याला आनंद घ्यायचा आहे. म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांनी विभाग उपक्रमातून सुद्धा काम करताना आनंदाने आपण काम करायचं, टेन्शन घेऊन काम करायचं नाही की मला अमुक ग्रुपमधून काही ना टेन्शन येतं, मला ग्रुपमधून काढलं म्हणून काही नाही टेन्शन. अहो काय आम्हाला भेटलं हो, मला त्या ग्रुपमधून काढलं. अरे बाबा, तुला ग्रुपमधून काढलं किंवा तुला एखाद्या कार्यक्रमाचा निरोप दिला नाही, तू कायला टेन्शन घेतो? तुला स्वामींचं जप किंवा सेवा करायला सगळं संधी आहे. म्हणून आपण इथून पुढं आता छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. बऱ्याच वेळा सेवेकरी एकदम छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देतात. म्हणून आपण इथून पुढं आता अशा छोट्या गोष्टीकडे लक्ष न देता आपल्याला गुरुमाऊलींनी एवढा अथांग ज्ञानाचा सागर दिलेला आहे, संधी दिलेली आहे. त्याच्यामुळे आपण छोट्या गोष्टींवर नाराज न होता, छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण विचलित न होता, आपली परीक्षा आहे असं समजून आपण त्या काळात मन स्थिर करून अजून आपल्याकडून सेवा कशी होईल. आपल्याला एखादं पद असो नसो, पण स्वामींचं आपल्याला स्मरण करता येतं, स्वामी महाराज समजून सांगता येतात. एखाद्या विभाग उपक्रमात सेवेकऱ्यांच्या बरोबर ग्रामाभियानात आपल्याला जाता येतं. त्याच्यासाठी कुठलाही परवाना काढावा लागत नाही, परवानगी लागत नाही, पद लागत नाही, पैसा लागत नाही. त्यासाठी तळमळ लागते. तुमच्यामध्ये जर खरंच तळमळ असेल तर निश्चित तुम्ही 10 गावांमध्ये ते नियोजन करा. ते 10 गावं प्रत्येक केंद्राने वर्षभराकरता ते दत्तक घ्या. तिथं आपले सगळ्या 18 विभाग दर महिन्याला एक विभागाचा छोटा छोटा कार्यक्रम घ्या आणि त्या 10 गावांमध्ये आपल्याला स्वामींचं कार्य, स्वामींचा झेंडा तिथं कसा लावता येईल, ते सेवेकरीसुद्धा स्वावलंबी कसे होता येईल याच्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू. तर ही चांगली वर्षातून एकदाच आपल्याला ही एक चांगली संधी भेटते आहे. त्याच्यामुळं आपण बाकीचं इतर सगळं मोह की त्यावेळेस आपल्याला काही काम लागलं 23 ते 27मध्ये तर आपण ते थोडं वर्षातून एकदाच आपल्याला एक तर कृषी महोत्सव बघायला भेटणार आहे. त्याच्यामुळं तो मोह बाजूला ठेवून आपण त्यावेळेस थोडासा वेळ काढा. योगायोगाने त्यावेळेस 3 दिवस सुट्ट्या पण येत आहे. 24 तारखेला शनिवार आहे, 25ला रविवार आहे आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आहे, सोमवार आहे. 3 दिवस सुट्ट्या आहे. त्याच्यामुळं आपण या सुट्ट्यांचंसुद्धा औचित्य साधून आपण या कार्यक्रमात चांगल्या पद्धतीने तिथं बरेचसे जे कार्यरत सेवेकरी आहे ते विभाग मांडतीलच, पण आपण ते मांडलेले विभाग उपक्रम ते शिकण्यासाठी अनेक भाविकांना, अनेक गावकऱ्यांना, शेतकऱ्यांना आपण तिथं आणू आणि निश्चित ते शेतकरी, शेती ही स्वावलंबी होईल आणि त्यांच्या जीवनात निश्चित या उपक्रमातून महाराज माऊलींच्या आशीर्वादातून ते परिवर्तन होणार आहे. चरणी त्रिवार वंदन. आपण जे काही मागच्या महिन्याभरात जी काही सेवा केली असेल तीसुद्धा गुरुमाऊलींच्या चरणी सादर करत आगामी महिन्यातील काही उपक्रम जे आपण महाराज माऊलींच्या आशीर्वादाने त्यांचं अधिष्ठान ठेवून आपण करणार आहोत त्याचा पुनश्च 2 मिनिटात गोषवारा घेताना आपल्याला उद्यापासून सुरू होणारं शाकंभरी नवरात्र या निमित्ताने प्रत्येक केंद्रावर शाकंभरी सीड बँकचं नियोजन, त्याच्यातून रानभाज्यांचं, गावरान बियाण्यांचं संकलन संवर्धन होणार आहे. त्याचबरोबर येणाऱ्या आगामी 5 जानेवारीचा आपला उज्जैनमधला कार्यक्रम आणि त्यानंतर 23 ते 27 जानेवारी जागतिक कृषी महोत्सव आणि या कृषी महोत्सवाला जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आणण्यासाठी आपण 1 ते 12 जानेवारीमध्ये प्रत्येकी 10 गावांमध्ये प्रत्येक केंद्राने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपल्याला त्या कार्यक्रमात घेऊन यायचं आहे आणि जागतिक कृषी महोत्सवात विशेष काही उपक्रम की जे आपल्या मार्गातून पहिल्यांदाच गुरुमाऊलींचा आशीर्वाद मार्गदर्शनी होत आहेत. त्यामध्ये दिव्यांग असे जे काही असतील त्यांचा वधूवर परिचय मेळावा आपल्या मार्गातून पहिल्यांदा होत आहे. म्हणून असे जेवढे गरजू असतील कृपया त्यांच्यापर्यंत निरोप देऊन आपल्याला त्यांना चांगला जोडीदार मिळावा या दृष्टीने
त्याचबरोबर घटस्फोटित पुनर्विवाहितांचा एक वधूवर परिचय मेळावा आणि सर्व जाती धर्मीय परिचय मेळावे असे तिन्ही कार्यक्रम या जागतिक कृषी महोत्सवात असणार आहे। आणि बरीचशी काही महत्त्वाची माहिती, स्वयंरोजगारावर प्रशिक्षण, माता भगिनीसहित अनेक युवक युवतींसाठी इंटरव्ह्यू किंवा नोकरीच्या संधी यासुद्धा असणार आहे। मार्गाचे 18 विभाग आणि हे सर्व विभाग प्रात्यक्षिकरित्या त्या ठिकाणी आपल्याला नवीन भाविकांना, नवीन शेतकरी असतो, नवीन जे कोणी असतील त्यांना आपल्याला ते दाखवता येईल की गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आम्ही हे उपक्रम राबवतो। आम्ही केवळ आरती आणि पारायणापुरतं मर्यादित नसून तो आशीर्वाद घेऊन गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाने आम्ही हे सर्व 18 विभाग की हे राष्ट्रासाठी हिताचे, हे प्रत्येक प्राणीमात्रांच्या हितासाठी आहे, असे सगळेच विभाग उपक्रम आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला नवीन भाविक असतील ज्यांना अजून मार्ग माहीत नसतं त्यांना आपल्याला हे निश्चित माहिती सांगता येणार आहे। आणि त्या भाविकांचं रूपांतर सेवेकऱ्यांमध्ये, सेवेकऱ्यांचं रूपांतर विभागात कार्यरत सेवेकऱ्यांमध्ये कसं करता येईल यासाठी निश्चित आपण प्रयत्न करू। ही एक आपल्याला चांगली संधी आहे। मी अधिक वेळ न घेता झालेली सेवा महाराज माऊलींच्या चरणी रुजू करून माझे शब्द थांबवून मी इथं थांबतो। श्री स्वामी समर्थ।